आलो 1.5 तास कार्यक्रम गेवरायला. बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला. आई बापाच्या पोटी नरसिंह जन्माला. रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा. रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा. मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणी. जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. ए माझ्या वाघिणी काय पुण्य केलं असेल. ए माझ्या वाघिणी जिजामातेच्या भगिनी. ए माझ्या वाघिणी जिजामातेच्या भगिनी. या मातीला 2 वीर दिले दोघिनी. या मातीला 2 वीर दिले दोघिनी. अवतार आहे हा छत्रपतीचा. टाळी बजाव मानव लागे. अवतार आहे हा छत्रपतीचा. मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणी. मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणी. जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. काय झालं पुढं. मराठ्याच्या मुलासाठी काय करायचं याला. अरे वरचे नेते आताची नेते खरीदी पोते गरीबर होते भुकेस होते. मराठ्याच्या लेकराचा कधी विचार केला का रे. आपल्या दिसत्या घोषणा देतात येऊन येऊन येणार कोण तुमच्याशिवाय आहेच कोण. ती काळाची गरज नाही आता बाबा. हे मराठ्याच्या मुलासाठी यांनी क्रांती केली मोठी. तुम्ही राहा रे माझ्या पाठी मी मरण तुमच्या साथी. तुम्ही राहा रे माझ्या पाठी मी मरण तुमच्या साथी. मी मरण तुमच्या साथी. यलगार केला यलगार आहे या भगत सिंगाचा. यलगार आहे हा भगत सिंगाचा. मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणी. मनोज जरांगे पाटील आहे बोले. मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. संसार नाही पाहिला. संसार नाही पाहिला. अरे आम्ही 1 दिवस घरी नाही गेलो तर आमची बायको 3 बाऱ्या फोन करते कुठे आहेत तुम्ही. संसार नाही पाहिला हा झगडतच राहिला. 2 एकर जमीन गेली याची किडनी खराब झाली. 2 एकर जमीन गेली याची किडनी खराब. साक्षीदार आहे इंडियाच्या नकाशाचा. साक्षीदार आहे इंडियाच्या नकाशाचा. मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा. मुक्ते साहेब अरे शांततेत वातावरण चालू आहे राव. सराटी अंतरवाली गावामध्ये शांतता. किती शांतता किती गोड वातावरण. पण अचानक दृष्ट लागली हो. आपल्या कार्यक्रमाला दृष्ट लागली. अचानक फोन आला. तेथे झाला लाठीचार. तेथे झाला लाठीचार. बंदुकीचे गोळीबार. आपलेच हरामखोर त्यांनी कृत्य केलं घोर. हात मोडले डोके फोडले. तेथे रक्ताचे सडे पडले.
काय गुन्हा केला होता तेथे रक्ताचे सडे रडू लागला सिंह सह्याद्रीचा मनोज जरांगे पाटील आहे पुण्या वाघी बोल मनोज जरांगे पाटील आहे पुण्या वाघिणीचा. अरे सारे लोक पुढारी लोक तर येऊ लागले असं कुठंच घडलं नव्हतं. आमदार खासदार लाल दिव्याच्या गाड्या त्यात एक शकुनी मामा मदत घाली काड्या. आमदार खासदार मंत्रिमंडळ त्यात दोन नाही आले पापी चंडाळ. क्या बात नाही आले वाह. क्रोध वाढला कोणी रे आपल्याला अशी वेळ पुन्हा नाही 100 वर्षांनी येईल. क्रोध वाढला सर्व महाराष्ट्राचा मनोज जरांगे पाटील पुण्या वाघी. बोल 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 मनोज जरांगे पाटील पुण्या वाघिणीचा. मनोज जरांगे पाटील पुण्या वाघिणीचा. मनोज जरांगे बोल पुण्या वाघिणीचा. जरांगे पाटील पुण्या वाघिणीचा. पोट्टा गल्लीचा लय गरीबाचा लेकरू रे. पोट्टा गल्लीचा बीड जिल्ह्याचा तक्ता हलविला रे त्यांनी दिल्लीचा. मनोज जरांगे पाटील आहे. मनोज जरांगे पाटील आहे पुण्या वाघिणीचा. मनोज जरांगे पाटील आहे पुण्या वाघिणीचा. मनोज जरांगे ताळी बजाव. मनोज जरांगे पाटील पुण्या मनोज जरांगे पाटील पुण्या वाघिणीचा. विठाला विठाला भाग्यवंता गावी भजन कीर्तन. भाग्यवंता गावी भाग्यवंता गावी भजन कीर्तन. भाग्यवंता गावी भजन कीर्तन. त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता गावी भाग्यवंता गावी भजन कीर्तन. विठाला विठाला असा पोरगा असावा. एक किंवा दोन असावेत बात. आमच्या गावातली शाळा सुटली सर्व लेकराचा तांदूळाच्या पुढे एक बाई रडू लागली. म्हटलं काकू काय काजला रडाला. काकू बोलले शाळेतली तांदूळ लय बाबा मस्त. हे मला पहिलंच माहित असतं मी ऑपरेशन केलं नसतं. विठाला विठाला गणेश बाबा माझा माझा. अरे गणेश बाबा रडले बस प्रभाकर कुठे जिंकला. विडाला विडाला एकच कार्यक्रम सांगतो. ए तरुण पराहो महादेव कुठं बसला रे. महादेव फलके फलके पाटील गेला का गळ्यात माळी घाला. पण आपल्यात कसं जिवंतपणी नाही घातली माळ. झाला कोंबड्या बकऱ्याचा काळ. शिजी तू भांडे लावी तू जाळ. गळ्यात माळ घाला. परवा दिवशी पाटोद्या तालुक्यात 50 माणसं टेम्पो भरून छातीत का बोकडे. टेम्पो उलथाला 50 माणसं खलास फक्त बोकड्याच राहिला. विडाला विडाला जाते वेळी तुम्हाला सांगते लग्नात फुकट खर्चा करू नका. बस हसरे चेहरे सगळे शेतकरी हसरे घ्या बाबा हसून. एक दिवस जायचं तोंड वासून. मग चालिल्यावर बायको रडत. मग चालले का. चालले नाही चालिलेच. बायको म्हणती उठून बसा ना मला बोला ना. तुम्ही सांगा हे जर उठले
उठत नाही. पण समजा हे बस फक्त 2च मिनिटं. अरे महाराष्ट्राचा बुलंद माझा, वाईट दिवस आली. जगायचं असेल तर एवढं साधन आहे. नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भयान घटना घडली ती कोपर्डी गावात. एका मुलगी गाठाली, तिची आबरू लुटली. हैवान हो तुम्हाला लाज नाही वाटली. तिचे वस्त्र फाडली, तिचे हात मोडली, शरीराच्या तिचे लोचके तोडली. विठला विठला. आज आठवण होते छत्रपती राजाची. याच प्रकरणात एक 100 वर्षाचं म्हातारं राजाकडे रडत गेलं. राजे पूर्ण बुडालो, गावच्या पाटलानं माझ्या मुलीची आबरू घेतली. कोण आहे रे तिकडे? ते खंडोजी खोपड्याला माझ्या समोर हजर करा. विठला विठला. म्हणून महाराष्ट्राचा बुलंद माझा जाणता राजा. हिंदुस्तानचा सुगंध माझा जाणता राजा. तिरंगी झेंड्यामध्ये चमकला जाणता राजा. छत्रपती शिवाजी राजा लाल महाला शिरले. शाहिद खानची बहीण घाबरली. भाईजान मुझे बचा, मेरी बेटी लापता है. जख्मी झालेला शाहिद खान बोलतोय, तेरे बेटी को कुछ नहीं होगा. क्यों कुछ नहीं होगा? शिवाजी राजा मेरे बेटे को लेकर भाग गए. नहीं, शिवाजी राजा ऐसा पाप कभी नहीं करेगा. म्हणून महाराष्ट्राचा बुलंद माझा हिंदुस्तानचा सुगंध माझा तिरंगी झेंड्यामध्ये चमकला शिवाने मजबूत किली बनाई, जमीर के आदमी बनाए. ये भागते नहीं, रुकते नहीं, थकते नहीं, पिकते नहीं और झुकते ही नहीं. ए अल्लाह, तूने हमको दुश्मन दिया शिवाजी जैसा. महाराष्ट्राचा बुलंद माझा हिंदुस्तानचा सुगंध माझा. तिरंगी झेंड्यामध्ये चमकला. काय झालं पुढं? अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण? आपले होते का? इब्राहिम खान. का मुस्लिमाला दोष देता? अरे आपले शत्रू ते आपलेच लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान. राजाचा जहाजार मारता प्रमुख दौलत खान. राजांचा सरसेनापती नूर खान. राजांचा एकनिष्ठ विश्वास वकील काजी हैदर. अफजल खानचा वध करण्यासाठी वाघनखी बनवणारा कोण? गणेश बाबा कोण? रुस्तुमी जमाल. महाराष्ट्राचा बुलंद माझा. ताली बजाव पर हो. हिंदुस्तानचा सुगंध माझा तिरंगी झेंड्यामध्ये चमकला. अरे ज्याच्या कानाला केस असतात त्याला बिबळा म्हणतात. ज्याच्या मानेला केस असतात त्याला शिव म्हणतात. ज्याला दाढी मिशा असतात त्याला धर्मवीर संभाजी म्हणतात. ज्याला दाढी नाही मिशा नाही त्याला काहीच म्हणत नाही. चले तरुण आहो सावधान. आपल्या देशात अतिरेक्याला जीवदान. आपला देश दयाळू देश, दयाळू देश आपला. आठवतो प्रसंग. अतिरेकी संसद भावानं शिरले. जवानांनी ते जागेत मारले. जे उरले ते बहादरांनी धरले. पण आपल्याच कडू कारले. अतिरेक्या बरोबर खात्यात पारले. अरे कसे व्हायचे आपल्या देशाचे? आपल्या देशात जो रक्षक तोच भक्षक, जो पहारेकरी तोच मारेकरी. समोर लिहिला तो सुस्वागतम, आत घुसला की खतम. आपल्या देशात नुसतं नाटक. मोठ्याला अटक, पुढून अटक, मागून सटक. आपल्या देशात
बकरी चोऱ्याला हातो मी हातकडी पाव मी बीड 1 वर्षाची कोठडी मारून मारून गाठुडी केली पोलिसांनी त्याची तो सोन्याचे बिस्किटे चोरीतो पोलीस त्याची सलाम मारितो छत्री धरितो डोक्यावरी त्याच्या म्हणून आज महाराष्ट्राचा बुलंद माझा टाळी वाजा हिंदुस्तानचा सुगंध माझा चल रे या तिरंगी झेंड्या मध्ये चमकला जाणता राज